नमस्कार, मी यासीन खान प्रभात पर्व न्यूजवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो। मी सध्या तुर्भे गावामध्ये आहे। या ठिकाणी ओबीसी आरक्षणाची जनजागृती करण्यासाठी ओबीसी नेते राजाराम पाटील साहेब या ठिकाणी आलेले आहेत। आपल्याला माहितीच आहे की सध्या महाराष्ट्रामध्ये ओबीसी आणि मराठा आरक्षण हा वाद दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे आणि येत्या 17 डिसेंबर रोजी ओबीसीचा महामेळावा हा संपन्न होणार आहे भिवंडीमध्ये। त्याच पार्श्वभूमीवर या ठिकाणी राजाराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली गावोगावी सभा घेण्यात येत आहेत। ओबीसी आरक्षण जो आहे त्याच्या जनजागृतीसाठी या ठिकाणी सभा घेण्यात येत आहेत आणि त्याच सभेसाठी आज या ठिकाणी राजाराम पाटील साहेब उपस्थित झालेले आहेत आणि या ठिकाणी सर्व ग्रामस्थ मंडळ आहे। सुरुवातीला मी जगदीश ठाकूर यांच्याकडे जाणार आहे। जगदीशजी, सध्या मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन उभारलेलं आहे। सतत ते या ठिकाणी आंदोलनासाठी बसत आहेत। कालच परवा दिवशी त्यांनी मागणी केलेली आहे का आम्हाला जो आरक्षण आहे तो ओबीसी मधूनच पाहिजे। तुम्हाला काय वाटतं ही जी त्यांची मागणी आहे त्या मागणीकडे कसं बघता आपण? सर्वप्रथम मी ग्रामस्थ मंडळ तुर्भे यांचे मी आभार मानतो, कारण ही जी ओबीसीचा आरक्षणाचा जो प्रश्न आहे त्या संदर्भात त्यांना फक्त काल कळवण्यात आलं होतं की या गावोगावी सभा सुरू झालेल्या आहेत। जर मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण मिळालं तर याच्यामधून आपला काय नुकसान होणार आहे त्या ऐकण्यासाठी काल ते आपले तळोजा मजकूर येथे सभा लावण्यात आली होती आणि तिथं त्यांनी जे विचार ऐकलं तर त्यांना समजलं की नक्कीच याच्यामध्ये आपल्या पुढच्या बऱ्याच पिढ्यांचं नुकसान होणार आहे। तर लगेच त्याही काळ विचार न करता आज लगेच आपल्या इथे गावामध्ये मीटिंग लावली। त्यासाठी एकदा जोरदार टाळ्यांची मी त्यांचं स्वागत करतो आहे। बोला छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की। लोकनेते दिबा पाटील साहेबांचा, लोकनेते दिबा पाटील साहेबांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, संविधानाचा, संविधानाचा। यासिनजी, खूप खूप धन्यवाद, आपण इथे आलात आणि आमच्या ज्या ग्रामस्थांचे जे चर्चासत्र आहे तुम्ही ते लाईव्ह दाखवत आहात। खरोखर आपण जर बघितलं या मराठ्यांचा जो आरक्षणाचा जो विषय सुरू घेतला होता, जो जरांगे पाटील 5वी पास आणि हा पहिल्यांदा विषय सुरू केला आणि ज्यावेळी त्यांनी गावोगावी किंवा त्यांनी ज्या सभा लावल्या मराठा आरक्षण मिळावा यासाठी सभा लावल्या त्यावेळी त्यांचं असं होतं का आमच्या गोरगरिबांना आरक्षण मिळावा, आरक्षण मिळावं। त्यावेळी बऱ्याच ठिकाणी मोर्चे झाले, बऱ्याच ठिकाणी कॅन्डल मार्च केले। त्या कॅन्डल मार्च आमच्या खारघरमध्ये झाला असताना त्या खारघरमध्ये आम्ही स्वतः ग्रामस्थ मंडळ मुरबी यांच्या वतीने पाठिंबा दिला होता, त्याच्यामध्ये सहभागी देखील झालो होतो। कारण का खरोखर जर गोरगरिबांवर अन्याय होत असेल तर त्यांना न्याय मिळावा। परंतु आपले एक म्हण आहे, अहंकाराचा वारा न लागो माझ्या राजेशा। झाला असं त्या जरांगे पाटलाला गावोगावी ज्यावेळी रिस्पॉन्स मिळायला लागला त्यावेळी त्याची भाषा बदलली। त्यावेळी तो भाषा करू लागला, कोण बोलतं देणार ना आम्ही घेऊ, हक्काने घेऊ, नाही दिलं तर आम्ही बोलतो ना ओढबाडून घेऊ। ही जर जरांग्याची भाषा असेल तर आगरी कोल्यांना त्यांनी समजून घ्यावं। आगरी कोली कराडे आमचे जे आहेत इथले जे आपले SC NT OBC आहेत, हा समाज कदापि हे खपवून घेणार नाही। त्यांनी समजून जावं, तुमचं काय जर असेल ते घाटमाथ्यावर तुम्ही करा, आमचा त्याला विरोध नाही आहे, तुम्ही काही करा। पण जर तुम्ही बोलत असाल, त्यांची भूमिका आता 3 दिवसापूर्वी यासीन तुम्ही सांगितलं का ते सांगतात का ओबीसीमधूनच घेऊ, कारण का मराठ्यांना इतर याच्यातून दिलेलं आरक्षण टिकणार नाही हे त्याला समजलेलं आहे। आज जर बघितलं सुप्रीम कोर्टाने फेटाळला, यांचं सरकार आहे सर्व यांचं आहे, तरी का टिकवता आलं नाही, कारण त्यांची मागणी जी आहे ना असंविधानिक आहे। आज जर मागणी असंविधानिक करता तुम्ही आमच्यामध्ये कशाला येता? तुम्हाला EWS दिलेलं आहे। आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब त्यांनी जास्त उदारमतवादाने या मराठ्यांना दिलेला आहे, मग तुम्ही घ्या ना त्याच्यातून, आणि त्याच्यातून 85% तुम्ही घेतलेला आहे। मग जर असे असताना तुम्हाला ओबीसीमधूनच का पाहिजे, तर मित्रांनो ही खूप मोठी आपल्यासाठी धोक्याची घंटा आहे। आज जर बघितलं आपण ग्रामपंचायती इथे होत्या त्यावेळी सरपंच कोण होते व आपल्या इथे आगरी OBC SC NT कातकरी पण आपले झालेले आहेत तिथं सरपंच, का या आरक्षणामुळं। त्याच्यानंतर आपल्या इथे आता महानगरपालिका आलेली आहे, आपल्या आमदार आहेत, खासदार आहेत, आपल्या जातीच्या आगरी OBC समाजाच्या आहेत, का कारण त्या आरक्षणामुळे। आज जरांगे पाटलाचा हेतू फक्त तो सांगतो शिक्षणासाठी, आमच्या गोरगरिबांसाठी हा नाही आहे, तर जे त्यांनी सांगितलं जाहीर सभेमध्ये या खालच्या जातींच्या अधिकाऱ्यांसमोर आम्हाला उभं राहायला लाज वाटते।
मग याचं हे धोरण आहे का उद्या जे कोणी आपल्या इथे बसतील, जे ग्रामपंचायती असतील तिथं सरपंच पण आमच्या असेल का? कारण आम्हाला जर ओबीसीमधून आरक्षण मिळाला तर आमचे तिथं सरपंच होतील. जर याच्यापुढे नगरसेवक होणार, आपण बघा ना, आपला जर आपण विचार केला आपल्या परिसराचा, आपल्या इथे पूर्वी गावाचा पगडा होता, गावांची संख्या मतदारसंख्या जास्त होती. आज आपल्या शेजारी मोठमोठे टॉवर्स आलेले आहेत, मोठमोठ्या कॉलनी आलेल्या आहेत. एक कॉलनीतल्या एका बिल्डिंगमध्ये मतदान गेलं तर गाव आपला कुठचा कुठं जाणार आहे. गावामध्ये 500,000 मतदान ते एका बिल्डिंगमध्ये होणार आहे. जर मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण दिलं तर तिथे होणारा नगरसेवक, होणारा आमदार, होणारा खासदार हे मराठी असतील, ते ओबीसीमधून असतील. यासाठी आमचा विरोध आहे. तर जरांगेंची जी भूमिका आहे, त्यांनी जरा लढाई तुझी असेल तर तुम्ही ते संविधानाने लढवावी. तुम्ही संविधानाने बोलता ना, केंद्र सरकारमध्ये तुम्हाला फेवर आहे, तुम्हाला महाराष्ट्र शासनामध्ये फेवर आहे, तर तुम्ही त्यातून घ्यावा. पण जर तुम्ही बोलत असाल का आम्ही ओबीसीमधून घेऊन, ते कदापि आगरी ओबीसी आपले जे इथला समाज आहे, आगरी कोळी कराडी, या कदापि सहन करणार नाही आहे. तर मी एवढंच सांगू इच्छितो, ज्या आमच्या प्रश्न आहेत, कारण का आज इथं आपला होणारा महापौर जर बघितला, पनवेलमध्ये होणारा SC महापौर आहे आपला, होता बरोबर आहे ना, ज्या आपल्या महापौर होत्या त्या SC समाजाच्या होत्या. आपल्या अगोदरचे नगराध्यक्ष होते ओबीसी होते. अहो आपले दिबा पाटीलसुद्धा आपले ओबीसी नगराध्यक्ष होते. कारण का? आरक्षणामुळे. आणि आरक्षण हे ज्या बाबासाहेबांमुळे आपल्याला मिळालेलं आहे. तर खरोखर आरक्षणाबद्दल आपल्यामध्ये भरपूर भ्रम होता, आपल्या चुकीचा समज होता. आरक्षण फक्त एका समाजापुरता दिलेलं आहे आणि तेच लोक फायदा घेतात असं नाही आहे. त्या आरक्षण आपण समजून घेतलं नाही आहे, त्याच्यामुळे आपल्याला असं वाटतं की आरक्षण एक विशिष्ट जातीपुरता दिलेलं होतं. असं नाही आहे. आरक्षण जे आपल्या खालच्या जातीच्या आहेत, म्हणजे SC NT OBC, आपले जे सर्व समाज आहेत त्यांच्यासाठी आहे. आणि जर आज का हे आरक्षण ओबीसी मराठ्यांना जर ओबीसीमधून मिळालं तर येणारी परिस्थिती किंवा येणाऱ्या आपल्या ज्या पुढे हे समोर मी तुम्हाला सांगतो कॅमेरामन, आपलं जे यूथ पिढी तिकडे आहे ना, तिकडं करा जरा. तर यांना ही आपली यूथ पिढी आहे ना आपल्याला माफ करणार नाही आहे. कारण का? कारण आपल्या हक्काचं आहे ना, हक्काचं सगळं जण आहे ना ते मराठा छिनून घेणार आहेत, आपलं ओढबाडून घेणार आहेत. म्हणून मी सांगतो आरक्षणाबद्दल जे आमचं काय प्रश्न असतील, आणि आपण जर बघलं का 17 तारखेला आरक्षणासाठी किंवा मराठ्यांच्या विरोधात खास आपला ओबीसी मेला होणारा भिवंडी, त्या सर्वांनी आपण जाणार आहोत. आणि काय होतो, जरांगे भाषा करतोय, 24 तारखेला येईन आणि मुंबईमध्ये घाण करीन. अरे मुंबई का तुझ्या बापाची नाही आहे, या आगरी कोळी कराड्यांची आहे, या आमची मुंबई आहे. आणि या कदापि इथं आम्ही तुला घाण होऊन देणार नाही. या जरांगेला आज आम्ही इथं तुर्भे ग्रामस्थ मंडळाच्या वतीने आव्हान करतोय. या ठिकाणी ग्रामस्थ आहेत, सुरुवातीला त्यांच्याकडे जाऊ आपण आणि त्यांचे प्रश्न घेऊ आणि त्या प्रश्नाचे उत्तर या ठिकाणी राजाराम पाटील साहेब आहेत ते देतील. ओबीसी आरक्षणाविषयी आपला काय प्रश्न आहे? ओबीसी आरक्षणाबद्दल म्हणजे आमच्या याच्यात ओबीसीमध्ये आरक्षण भेटलंच नाही तर काय परिणाम होईल त्याचा? पाटील साहेब एक मिनिट परत ओबीसीमध्ये आरक्षण मराठ्यांना मिळालं तर त्याचा ओबीसीवर काय परिणाम होईल? या ठिकाणी यांनी प्रश्न विचारलेला आहे का ओबीसी आरक्षणामधून जे मराठा समाज मागणी करतात आरक्षणाची, ते त्यांना मिळालं तर ओबीसीनं त्याचं काय नुकसान होणार आहे, असं या ठिकाणी यांनी प्रश्न विचारलेला आहे. या ठिकाणी पाटील साहेब आहेत. पाटील साहेब, या ठिकाणी जो प्रश्न यांनी विचारलेला आहे त्याला काय उत्तर द्यायला आपण? बघा, इथे शिकलेले खूप तरुण आहेत, तुम्ही बोलत नाही आहेत, तुम्ही बोललं पाहिजे. आता तुम्ही बोलत नसल्यामुळे जरांगे पाटील असा प्रचार करतोय की आम्ही ओबीसींचं आरक्षण घ्यायला निघालोय, पण कोणाची तक्रार नाही असं तो बोलतो. त्याचा अर्थ असा आहे की तुम्ही बोलला नाहीत तर हे तुमचं आरक्षण जाणार आहे. आरक्षण म्हणजे काय? आपल्याला हजारो वर्ष ब्राह्मण, मराठा आणि वैश्य यांनी लुटलं होतं. मी प्रत्येक सभेत सांगतो की आपल्याला जमिनींसाठी कुळ कायद्याचं आंदोलन नारायण नागू पाटील अलिबागचे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली करावं लागलं. नंतर 7/12 आपल्या नावावर झाला. आता तुम्ही जमीन सगळे विकायला लागलेत, पण मूळ जमीन मिळवताना आपल्याला खूप मोठा संघर्ष करावा लागला. हा संघर्ष कोणाविरुद्ध झाला? ब्राह्मण आणि मराठ्यांच्या विरुद्ध. आता जवळजवळ जमिनी संपल्या, गाव राहिले, ते गाव पण तोडायला काढले. त्यांनी गावाला नोटीस काढायला सुरुवात केली किंवा गावावरून आरक्षण टाकायला सुरुवात केली. नैनाचं आंदोलन चालू आहे. हे ज्या गोष्टी आहेत त्या जमिनींच्या गोष्टी आपल्याला कळतात, परंतु मुंबईच्या जवळ असून आपला एकही मुख्यमंत्री झाला नाही, तो मराठ्यांचाच झाला. महसूल मंत्री मराठ्यांचाच झाला. तुमचा गृहमंत्रीसुद्धा मराठ्यांचाच झाला. आज गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. आपल्याकडे मंत्रालय असून आपले लोक तिथपर्यंत पोचत नाहीत. जिल्हाधिकारी कधी आपला झाला आहे का?
तहसीलदार कधी आपला झाला आहे का? एखादा तहसीलदार अपवादात्मक झाला असेल, पण तहसीलदार आपला असला पाहिजे, जिल्हाधिकारी आपला असला पाहिजे, सिडकोचा MD असला पाहिजे असं संविधान सांगतं. परंतु इथपर्यंत आम्ही कधी गेलो नाही. आणि म्हणून हे आरक्षणाने मिळणारे सगळे प्रतिनिधित्व आहे, ते प्रतिनिधित्व आपलं चाललं आहे. आणि आज जरांगे पाटील लाखोंच्या सभा घेऊन सांगतोय की आम्हाला OBCमध्येच आरक्षण पाहिजे. आणि म्हणून मगाशी यांनी पण सांगितलं की ग्रामपंचायतमध्ये आमचे सदस्य असतील, सरपंच असतील, महानगरपालिकेमध्ये महापौर असतील, नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष असतील, हे OBC आरक्षणाने होतात. आणि ह्या सगळ्या ज्या आपले अधिकार आहेत, संविधानिक अधिकार, हे मराठा समाज संपवायला निघाला आहे. लाखोंचे मोर्चे, लाखोंच्या सभा, आणि ते दाखवतात बघा या तुर्भे गावात किती माणसं आहेत, तो 60-70 माणसं आहेत, आमची लाख माणसं असतात. असं का होतं की आरक्षण आम्ही कधी समजून घेतलं नाही. आरक्षण समजावण्यासाठी आपली सभा आहे. आणि 17 तारखेला आपल्याला एका दिवसात जाहीर करायचं आहे की मराठ्यांना आरक्षण नाही, कारण ते मागं असलेले नाहीत, ते तरी राज्यकर्ती जमात आहे, क्षत्रिय जमात आहे. त्यांनी आतापर्यंत महाराष्ट्राला लुटलं आहे. तुमच्यामुळे या OBCना आरक्षण द्यावं लागलं, SCना आरक्षण द्यावं लागलं, STचं आरक्षण द्यावं लागलं. ज्यांनी या लूट केलेली आहे त्याच्यासोबत न्याय होऊच शकत नाही. ज्यांची लूट झालेली आहे, ज्यांनी आता बघा तुम्हाला ऊर्जाचे सगळे लेटर आले, जमिनी तुमच्या वेगवेगळे प्रकल्प घेतात. कोण मुख्यमंत्री आहे? एकनाथ शिंदे, मराठा आहे. आपल्याला वाटतं की सरकार म्हणजे कोणतरी वेगळं आहे, सरकार म्हणजे कोण नाही. हे मराठा जातीचे सगळे मंत्री महाराष्ट्राला आतापर्यंत लुटत आले. आणि आता शेवटचं बोलायला लागले की मुलांना शिक्षणात आरक्षण आहे, नोकऱ्यात आरक्षण आहे, ते पण द्या. उद्या आमचा मुलगा सरपंच होऊ शकतो, सदस्य होऊ शकतो, महापौर होऊ शकतो. ती जी कवच कुंडळ आहेत आरक्षणाची, ती तोडायला निघालीत. अशावेळी आपण प्रश्न विचारले पाहिजेत. तुम्ही जर बोलला नाहीत तर काही होणार नाही. आपल्याला माहीत आहे कॅमेरा चालू आहे. आपण जाहीर केलेलं आहे, जरांगे पाटलांना सांगितलं आहे की नो मराठा आरक्षण. तुम्ही कधी मागा असलेले नव्हता, तुम्ही कधी शोषण केलं नाही. आमच्याकडे जमिनीचं आंदोलन नारायण नगू पाटलांनी केलं, आमच्याकडे जमिनीचं आंदोलन दिबा पाटलांनी केलं. कोणाच्या विरुद्ध केलं? मराठा आणि ब्राह्मणांच्या विरुद्ध. आतापर्यंत ही वैर भावना आपल्यामध्ये नव्हती. आपण काय बोलतो, देवाची सगळी लेकरं आहेत, भाव बंधावत, कसलं भांडणं. मग देवाची लेकरं आहेत, भाव बंधावत, मग ही वेळ आमच्यावर का आली? आमच्या जमिनीच का गेल्या? तुमच्याकडे 1000 एकर जमिनी आहेत, ऊसाची शेती आहे. त्या उदयनराजे भोसलेंच्या नावावर 42,000 एकर जमीन आहे एका राजाच्या नावावर. ना आम्हाला भूमिहीन तुम्ही केलं. आणि म्हणून अशा लोकांना महाराष्ट्रात आरक्षण कदापि मिळणार नाही. आणि म्हणून जरांगे पाटील आणि मराठा आंदोलनाला सांगतो, तुम्ही कधी मागासवर्गीय नव्हता, तुम्हाला OBCमध्ये आरक्षण मिळणारच नाही. मराठ्यांना आरक्षण देणं हे मुळात संविधानाने बाबासाहेब आंबेडकरने जेव्हा घटना लिहिलेली आहे माझ्या माहितीनुसार, कारण तेव्हा हे लोक स्वतःला श्रीमंत समजत होते, त्यांना तेव्हा आरक्षण नव्हतं पावते. आणि आता ते OBCमध्ये डोका घालायला लागल्यात. म्हणजे आपल्याला दाबण्याचा त्यांचा निव्वळ प्रयत्न चालू आहे. तरी पण सर्व तरुणांनी किंवा समाज जागृती करून राजाराम पाटील साहेब यांना प्रखर साथ देऊन मराठ्यांना आरक्षण न मिळावं यासाठी सगळ्यांनी एकजूट झालं पाहिजे, तरच आपण OBC म्हणून टिकणार आहोत. तुम्ही प्रश्न विचारा, पण मी तुम्हाला सांगत जातो की 17 तारखेला जी भिवंडीला सभा आहे, तुमच्या गावातून 5 बस भरून तुमच्या पैशांनी इथून निघायचं आणि तिकडे यायचं आहे. कारण का त्यांनी चॅलेंज केलं आहे जरांगे पाटलांनी, 24 तारखेला मुंबई आम्ही जाम करू, 3 ते 4 कोटी इथे येऊ आणि घाण करू, मग ती घाण तुम्ही साफ करा असं जरांगे म्हणतोय. म्हणून मुंबई आमची आहे, मुंबई आमच्या आईची आहे, मातृसत्ताक मुंबई आहे, हुंडा न घेणाऱ्या लोकांची आहे. ती मुंबई टिकवायची असेल तर आपण जरांगेंना उत्तर देऊया 17 तारखेला. तुम्ही सगळेजण येणार का 17 तारखेला? हात उंच करा, 2-2 हात उंच. स्वतःच्या खर्चाने येणार का? सगळ्यांनी जोरात यायचं आहे. बोला, लोकनेते दिबा पाटलांचा विजय असो, लोकनेते दिबा पाटलांचा विजय असो. आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, अरे आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. तरुणांनो, कधी जागे होणार तुम्ही? कधी संघर्षाला पेटून उठणार? कधी संघर्ष करण्यास प्रवृत्त होणार, तयार होणार? अहो, तुमच्याच भल्यासाठी हे. उद्या जर हे ह्याचं झालं ना, जरांगे पाटलांच्या मागे लागून, नादा लागून शासनाने त्यांना मान्यता दिली, आपल्या कोट्यातून आरक्षण जर कमी झालं तर तुम्हाला वणवण भटकावं लागेल. भाजीपाला किंवा काय इतर धान्य किंवा भात पिकवण्यासाठी आपल्याकडे जमिनी पण उरलेल्या शिल्लक नाहीत, आणि आहेत थोड्याफार काही गुंठा, त्या पण आता लोटासारखा बिल्डर लादलं जातोय. मी एक प्रश्न विचारू इच्छितो आपल्याला, साहेब, ह्या जरांगे पाटलाने ह्याचा आता अति होतो ते सगळ्या शासनाला, महाराष्ट्राला कळून चुकलं. पण जरांगे पाटलाच्या जर दबावाला बळी पडून हे जर शिंदे सरकार जर झुकलं वाकलं आणि त्यांना OBCच्या कोट्यातून देण्यासाठी जर त्यांनी होकार दिला किंवा जर सरकार तयार झालं,
तर आपली ओबीसींची संपूर्ण 18 बगीट जातींची काय भूमिका असेल आणि काय असली पाहिजे हे जरा समजावून सांगा. बघा की ओबीसी आरक्षण म्हणजे आपलं ग्रामपंचायत महानगरपालिका आपले जे नगरसेवक होतात सदस्य होतात यांचा जो मार्ग आहे तो बंद होणार आहे. राजकीय हक्क तुमचे संपणार आहेत. पण त्यामध्ये आदिवासी असतील SC समाजाचे लोक असतील आणि ओबीसी सगळे संपणार आहेत. आणि हे वाचवायचं असेल सरकारच त्यांचं आहे. आता जरांगेला भेटायला इकडे मंत्रिमंडळ जातं न्यायमूर्ती जातात आणि आपल्या एवढ्या समस्या आहेत आपण रोज लढतो. आपल्याला कोणी येतं का कलेक्टर तहसीलदार कोणी येतं का कारण त्यांच्या जातीचं सरकार आहे. आणि म्हणून आपण हे सिद्ध केलं पाहिजे की 17 तारखेला मोठ्या संख्येने तिथे हजर राहिलं पाहिजे. आणि हे हजर राहायचं असेल तर खिशातले पैसे खर्च करावे लागतील. तुम्हाला वाटेल कुठल्या तरी नेत्याचं आंदोलन कोणतरी बस घेऊन येईन आम्ही जाऊ हे नाही. हे तुमचं आरक्षण आहे. खरं म्हणजे कालच्या सभेत आपण बोललो की आपले नगरसेवक आपले माजी महापौर यामध्ये का येत नाही आता प्रश्न आहे. आणि तुमचा पण हा प्रश्न आहे की तुमच्या गावात ही सभा तुम्हीच लावली आम्ही लावली का तुम्ही बोलवलात म्हणून आम्ही आलो. तर अशावेळी हा विषय काय त्या विषयावर बोललं पाहिजे आपण लढलं पाहिजे. मला एकच सांगा तुम्ही बोलत नाही तुम्ही मुके आहात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की ओबीसी माणूस म्हणजे शूद्र माणूस SC माणूस ST माणूस हा मुका आहे. म्हणजे आता खरं म्हणजे गुदगुल्या करायला पाहिजे ओबीसीना चिमटे काढायला पाहिजे तेव्हा ते बोलतील. रागच येत नाही. म्हणजे एखाद्या नेत्याला असं वाटेल की अरे लढाऊ सैनिकांनो जे दिबा पाटलांच्या बरोबर लढले जे नारायण नगूंच्या सोबत लढले ते आता का लढत नाही तुम्ही आळशी झालात का. म्हणजे खूप नेतृत्व कोण करत त्याला खूप राग येतो. आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला काय बोलायचं नसेल ठीक आहे पण 17 तारखेला मोठ्या संख्येने आपण तिथे हजर राहिले पाहिजे. तुम्ही हा जाहीर ठराव घेणार का 17 तारखेचा सगळे येणार का उभे राहा सगळ्यांनी की होय आम्ही प्रतिज्ञा करतो. बोला जरांगे पाटलाला मराठा आरक्षणांना आंदोलकांना उत्तर देण्यासाठी सगळी गावं बायका मुलांसहित मोठ्या प्रमाणात आम्ही भिवंडीच्या सभेला हजर राहणार आहोत.